की कुठं काँग्रेस संघटना युती, म्हणजे राजुऱ्यामध्ये काँग्रेस संघटना युती, जिल्हाध्यक्षाचं गाव आणि स्वतःचा पंजा टिकवू शकत नाही तुम्ही. पंजा घ्यायलासुद्धा तुम्हाला मजबुरी आहे. आणि मला असं वाटते की दोन कट्टर विरोधक जेव्हा एकत्र येतात ते कशामुळे येतात आपल्यालाही माहीत आहे. तुम्हाला तिकीट दिली तर निर्णय चांगला, आणि तुम्हाला तिकीट दिली नाही तर निर्णय वाईट पक्षाचा. आणि भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे. या पक्षामध्ये उमेदवारी देण्यासंदर्भातले काही निकष आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला. तुमचे लोक तुम्ही सांभाळू शकत नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करता की आमच्या उमेदवारावर दबाव टाकला म्हणून. अरे हा देवराव भोंगळे आहे, याला कशाही दबावाची गरज नाही आहे. तुमचं काय या सर्वांना माहीत आहे. अरविंद डोळेसारखा एक चांगला लोकांना नेहमी मदत करणारा, मदतीला धावणारा कार्यकर्ता आम्ही नगराध्यक्षपदाकरता ठेवला. आणि 10 प्रभागातून 20 नगरसेवक जे आमचे सेवाभावी वृत्तीचे आहेत, जनसेवेचा ध्यास घेऊन काम करणारे लोक आहेत. आणि यांच्या माध्यमातून मी जनतेला विनंती करतो की या लोकांना जर आपण निवडून दिलं तर निश्चितच केंद्र सरकार, राज्य सरकार डबल इंजिन, आणि गडचांदूरमध्ये जर भाजपचं कमळ फुललं तर ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून या शहराचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही. जर आम्हाला सत्ता मिळाली तर या दोन्ही शहरातील जनतेला स्वतःच्या कामाकरिता किंवा तक्रारीकरता नगरपालिकेत जायचं काम पडणार नाही, तर नगरपालिका तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. लोकांच्या समस्या तुमच्या घरून आम्ही तुम्हाला घरपोच सेवा उपलब्ध करून देणार आहोत. आणि नगरपालिका आपल्या दारी या अभिनव कार्यक्रमातून लोकांच्या तक्रारी, लोकांचे दाखले हे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा एक नवीन कार्यक्रम या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. महाराष्ट्रात नगरपरिषद, नगरपंचायतच्या निवडणुका लागल्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. आपण राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत आणि राजुरा विधानसभा क्षेत्राच्या गडचांदूर शहरामध्ये आहोत. इथे नगरपरिषदेची निवडणूक आहे. खरं तर गडचांदूर शहर नावाजलेलं शहर आहे. इथे औद्योगिकदृष्ट्या संपन्न असं आपण मानलं जातं. आणि या राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल? कारण निवडणूक लागलेली आहे. खरं तर राजुरा शहर आणि गडचांदूर शहरामध्ये दोन्ही ठिकाणी निवडणूक आहे. ही निवडणूक आपल्यासाठी अस्तित्वाची आहे का, काय सांगा? खरं तर ही निवडणूक माझ्या अस्तित्वापेक्षा या शहराच्या विकासाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. राजुरा असेल, गडचांदूर असेल, या दोन्ही शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला विजय पाहिजे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विकासाचं जे स्वप्न बघितलं, या देशातला शेवटचा माणसापर्यंत विकास पोचला पाहिजे, यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमात अनेक योजना आपण आणतो आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आता थांबणार नाही, महाराष्ट्र विकासाच्या दिशेने पुढे जाणार. या उक्तीला पूर्ण करण्याकरिता आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आपलं सरकार आहे. मी या भागाचा आमदार. स्वाभाविकपणे जर या दोन्ही ठिकाणी जर भाजपचं कमळ फुललं तर विकासाला कमतरता राहणार नाही, निधीची कमतरता राहणार नाही. आणि एक दोन्ही शहरं, खरं तर आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी सत्ता उपभोगली त्या लोकांनी मात्र या शहराचा कधी विकास केला नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी राजकारण करतात. परंतु मला या मतदारसंघातील जनतेने आशीर्वाद दिला, निवडून पाठवलं. गडचांदूर असेल, राजुरा असेल, दोन्ही शहरातील जनतेने मला भरघोस मताने निवडून पाठवलं. आणि माझी आता आपल्या माध्यमातून या दोन्ही शहरातल्या जनतेला विनंती आहे की आपण मला विधानसभेत पाठवलं. गेल्या 1 वर्षामध्ये या दोन्ही शहराचे अनेक प्रश्न मी विधानसभेत मांडले. एवढंच नव्हे तर गडचांदूर शहराकरिता 13.5 कोटी रुपयाचे विकास कामं मंजूर केले. अनेक कामं पूर्ण झाले, अनेक कामं आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या शहरामध्ये स्वातंत्र्यानंतर गडचांदूर शहर, ज्याला मिनी हिंदुस्थान म्हणतो, शहरामध्ये एक बसस्थानक निर्माण करू शकलं नाही. पण आज मला याचा आनंद आहे की मी बसस्थानकात सुद्धा काम पूर्ण करणार आहोत. यासोबतच या शहरामध्ये आपण नॅशनल हायवेच्या माध्यमातून एक मोठं पूल आलं होतं, ज्या पुलातून गडचांदूर आणि गडचांदूरच्या 2 भागामध्ये त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन होणार होतं, पण विभाजन होणार होतं शहराचं. पण या ठिकाणचे आमचे अरुण डोळे असतील, सतीश भाऊ असतील, की आमचे पदाधिकारी जेव्हा माझ्यापाशी आले तर निश्चितच आम्ही सुधीर भाऊच्या माध्यमातून गडकरी साहेबांकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की या शहरामधून नॅशनल हायवे चाला, आनंदाची बाब आहे, पण जो पूल आहे तो पूल मात्र आम्हाला ओपन पूल पाहिजे, बॉक्स पूल नको. आणि मला सांगायला आनंद होता की गडकरी साहेबांनी त्याला मान्यता दिली. आज ज्या पुलाचं काम सुरू झालं तो ओपन पूल आहे आणि 147 कोटी रुपयाचा अधिकचा भूर्दंड या रस्त्यामध्ये आला आणि पॅकवालं पूल रद्द केलं आणि आता खुलं पुलाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. साधी स्मशानभूमी या शहरात नाही आहे. राज्यकर्त्यांना लाजा वाटायला पाहिजे होत्या की माणसाला म्हणजे जिवंत माणसाला यातना, पण मृत्यू पश्चात जरी त्या माणसाला यातना असेल तर मला वाटते हे काय योग्य नाही. आणि म्हणून या शहरासाठी आपण 1 कोटी रुपये खर्च करून स्मशानभूमीचं आपण बांधकाम मंजूर केला. 1 कोटी रुपयाचं नमो उद्यान
शेवटी इंडस्ट्री आहे. मग लोकांना विरंगुळा सुद्धा ऑक्सिजनसाठी आम्हाला बगीचाची आवश्यकता आहे. 1 कोटी रुपयाचं नमो उद्यान आपण मंजूर केलं आहे. मटन मार्केटचं बांधकाम असेल, भाजी मार्केटचं असेल, या शहरातला मुख्य रस्ता म्हणजे जर आज आम्ही दुर्गामाता चौकातून जर पुढे जाऊ तर अंमल नाल्याकडे आणि तिकडे शेडमाके चौकापासून समोर हायवेपर्यंत साधा रस्ता नाही आहे. ते सारे कामं मला मंजूर करता आले. ही सुरुवात आहे. माझा दावा आहे. अनेक आमदार झाले. मी 1 वर्षामध्ये आमदार व्हायच्या पूर्वी या शहरामध्ये पूल मंजूर केला. आमदार व्हायच्या पूर्वी 15 कोटी रुपयाचं सांस्कृतिक सभागृह मंजूर केलं आणि आमदार झाल्यावर मी 13.5 कोटी रुपये मंजूर केले. एका वर्षामध्ये मी शेकडो कोटी मंजूर केले. ज्यांनी 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष सत्ता उपभोगली त्यांना एवढं काम एका वर्षातसुद्धा करता आलं नाही. आणि म्हणून या शहराचा सर्वांगीण विकास करायचा. महाराष्ट्राला देशातलं सर्वात सुंदर शहर करण्याचे माझं स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्याकरिता मला गडचंदूरवासियांच्या मदतीची आवश्यकता आहे. अरविंद डोळेसारखा एक चांगला लोकांना नेहमी मदत करणारा, मदतीला धावणारा कार्यकर्ता आम्ही नगराध्यक्षपदाकरता ठेवला आणि 10 प्रभागातून 20 नगरसेवक जे आमचे सेवाभावी वृत्तीचे आहेत, जनसेवेचा ध्यास घेऊन काम करणारे लोक आहेत आणि यांच्या माध्यमातून मी जनतेला विनंती करतो की या लोकांना जर आपण निवडून दिलं तर निश्चितच केंद्र सरकार, राज्य सरकार डबल इंजिन आणि गडचांदूरमध्ये जर भाजपचं कमळ फुललं तर ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून या शहराचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येक गडचांदूरवासियांना अभिमान वाटला पाहिजे की होय मी गडचांदूरचा रहिवासी आहे, जे विकसित गडचांदूर आहे आणि विकासाचं स्वप्न घेऊन जी जनता वाट पाहत होती त्यांचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता येत्या 2 डिसेंबरला गडचांदूर शहरातील जनतेने भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलवावं ही विनंती आपल्या माध्यमातून करतो आहे. नक्कीच दादा, एकंदरीत इथे बंडखोरी झाल्याचं देखील आम्ही ऐकलं आहे. प्रभाग क्रमांक 10मध्ये एका उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी देखील आपण प्रवृत्त केलं अशी देखील चर्चा आहे. एकीकडे 25 वर्ष विरोधी पक्ष म्हणून शेतकरी संघटना, काँग्रेस विविध निवडणुका लढल्यात. मात्र भाजपाला पराभूत करण्यासाठी राजुऱ्यामध्ये काँग्रेस आणि शेतकरी संघटना एकत्र आली आहेत. इथे देखील वंचित काँग्रेस एकत्र आहे, शेतकरी संघटना बाहेर आहे. अशा एकंदरित वातावरणात आणि गेल्या अनेक वर्षापासून राजुरा विधानसभा क्षेत्रात जे दिग्गज नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे, ते मात्र आपल्या समवेत दिसत नाही अशी देखील जनसामान्यांमध्ये चर्चा आहे. अशात आपण मजबूतीने ती राजुरा विधानसभा क्षेत्राची निवडणूक असेल किंवा आता ह्या ज्या निवडणुका आहेत या आपण पुढे जात आहेत, अशावेळी नागरिकांना काय आता आवाहन करणार आपण हे राजकीयदृष्ट्या? खरं तर आपण विधानसभेच्या निवडणुकीमधलं वातावरण बघितलं. मीडिया असेल की राजकीय पंडितांना कोणी मान्यच करत नव्हतं की देवराव भोळे निवडणूक जिंकू शकते. परंतु मी निवडणुकीच्या पूर्वी जे काही वर्षापूर्वी या भागात काम केलं ते काम माझं जनतेपर्यंत पोचलं आणि माझा नारा होता की जो साथ आएंगे उसके साथ, जो नहीं आएंगे उसके सिवाय. आणि या राजुरा असेल, गडचांदूर असेल, पूर्ण विधानसभेतील जनतेने एक सर्व राजकीय पंडितांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आणि मला विजय करून पाठवलं. आणि निश्चितच आपण बघितलं असेल की सर्व मोठ्या पक्षाचे लोक एकत्र येतात आणि पण त्यांना हे माहीत नाही की जनता ज्याच्यासोबत असते, तुम्ही किती लोक एकत्र आलात तर मात्र काही फरक पडत नाही. आणि आपण बघत असाल की कट्टर विरोधक 40 वर्षापासून ज्यांनी एकमेकाच्या विरोधात काम केलं, एकमेकाचे तोंड पाहत नव्हते. तुम्हीच आत्ता सांगितलं मला की भारतीय जनता पक्षाला थांबवण्याकरता ते एकत्र आले, नेते किती एकत्र आले, पण जनता मात्र विकासासाठी भारतीय जनता पक्षासोबत आहे. आणि आपणच आत्ता बोललात की कुठं काँग्रेस संघटना युती, म्हणजे राजुऱ्यामध्ये काँग्रेस संघटना युती, जिल्हाध्यक्षाचं गाव आणि स्वतःचा पंजा टिकवू शकत नाही तुम्ही. पंजा घ्यायलासुद्धा तुम्हाला मजबुरी आहे. आणि मला असं वाटते की 2 कट्टर विरोधक जेव्हा एकत्र येतात ते कशामुळे येतात आपल्यालाही माहीत आहे. निश्चितच जनतेने आपला विश्वास आणि ताकद हे भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे ठेवली आहे. म्हणजे राजुऱ्यामध्ये तुम्ही सोयीचं राजकारण करता, राजुऱ्यामध्ये काँग्रेस संघटना एकत्र येते, पण जेव्हा गडचांदूरमध्ये येते तेव्हा मात्र काँग्रेस संघटनेला सोडते आणि त्या ठिकाणी आपला दुसरा घरोबा करते. आणि लोकांना माहीत आहे की सर्व स्वार्थी लोक आहे, यांचं राजकारण स्वार्थापोटी आहे. मला सांगा की राजुरा असेल की गडचांदूर असेल, दोन्ही शहरामध्ये विरोधी पक्षाकडे काय अजेंडा आहे? अरे तुम्ही आमदार होते, तुम्ही सत्तेमध्ये होते, तुम्ही तेव्हा या शहराचा विकास करू शकला नाही. आज तर जनतेची सत्ता राज्यामध्ये आहे, जनतेची सत्ता देशामध्ये आहे आणि आम्ही सत्तेच्या माध्यमातून या दोन्ही शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे. राजुरा शहर गेल्या अनेक वर्षापासून एका परिवाराने सत्ता उपभोगली. खरं तर राजुऱ्यामध्ये कार्यकर्त्यांनी प्रचंड दबाव होता की माझ्या पत्नीला उमेदवारी दिली पाहिजे, पण मी म्हटलं नाही, मी
तुमचा आमदार आहे आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. मी माझ्या घरातल्या पत्नीला उमेदवारी दिली नाही. प्रचंड त्या ठिकाणी मागणी होती कार्यकर्त्यांची, लोकांचा दबाव होता. पण मी म्हटलं की मी घराणेशाही करणार नाही. काय फक्त घराणेशाहीनीच काय राजकारण करायचं का? सामान्य कार्यकर्ता किंवा पुढे येईल, गोरगरिबाचे प्रश्न त्यालासुद्धा अधिकार आहे. आणि म्हणून राजुऱ्यामध्ये मी शेवटी म्हटलं की नाही, तुमचा सन्मान जरी असला तरी उमेदवारी भाजपच्या एका सक्षम नेत्यालाच मिळणार. आणि त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी दिली. राजुऱ्यामध्ये सुद्धा गेल्या वर्षभरामध्ये अनेक विकासाची कामं केली. 10 कोटी रुपयाची कामं राजुऱ्यात सुरू आहे आत्ता. म्हणजे 1 वर्ष व्हायचं आहे. म्हणजे आज 22 तारीख, उद्या तेही 1 वर्ष होणार आहे. 1 वर्षाच्या आत मी राजुऱ्याला सुद्धा 10 कोटीची विकासाची कामं त्या ठिकाणी करतो आहे. खरं तर गोरगरिबांचा पट्ट्याचा प्रश्न राजुरा असेल की गडचिरोली शहर असेल, अनेक वर्षापासून ज्यांनी सत्ता उपभोगली, फक्त निवडणूक आलं की पट्ट्याचं गाजर दाखवायचं, निवडणूक संपली का मग मात्र पट्ट्या विसरून जायचे. पण मला याचा आनंद होतो की मी राजुऱ्यामध्ये सोनिया नगर असेल, रमाबाई नगर असेल, इंदिरानगर असेल, बेघर वस्ती असेल, चुनाभट्टी असेल, की त्या ठिकाणी राजुऱ्यामधलं सोमनाथपूर असेल, या भागातले लोक 40 वर्षापासून स्वतःच्या हक्काच्या घराची वाट पाहत होते. आज त्यांना मी पट्टा देऊ शकत आहोत. सोनियानगरमध्ये 152 लोकांना पट्टे दिले. उर्वरित सर्व प्रभागातल्या लोकांना पट्टे देणार आहोत. गडचिरोली शहरामध्ये सुद्धा या ठिकाणी पट्ट्याला सुरुवात केली. आज जरी संख्या कमी असेल पण ती प्रक्रिया सुरू आहे. पण गडचिरोलीमधल्या सुद्धा प्रत्येक पात्र व्यक्तीला पट्ट्या देण्यासाठी मला त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि एवढंच नव्हे तर माझ्या सेवा केंद्राच्या माध्यमातून गोरगरिबाच्या मी सेवा करतो आहे. महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनतेला चांगल्या आरोग्याच्या सुविधा देतो. आणि आमदार म्हणून गेल्या वर्षभरामध्ये मी पायाला भिंगरी लावून फिरतो आहे. सर्व ठिकाणी जातो, लोकांच्या समस्या ऐकतो, लोकांना मदत करतो. आणि म्हणून निवडणुकीमध्ये ठीक आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे निवडणूक लढण्याचा. आपण बंडखोरीबद्दल बोलले म्हणजे काय की तुम्हाला तिकीट दिली तर निर्णय चांगला, आणि तुम्हाला तिकीट दिली नाही तर निर्णय वाईट पक्षाचा. भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे. या पक्षामध्ये उमेदवारी देण्यासंदर्भातले काही निकष आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला, इच्छा करणं काही अडचण नाही, पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होणार आहे का? आज गडचिरोली शहरामध्ये शेकडो लोकांनी उमेदवारी मागितल्या, राजुरा शहरामध्ये शेकडो उमेदवारी लोक मागितल्या, पण तिकीट आता नगराध्यक्षाचे एकच द्यायचे आहे, नगरसेवकाचे एकच तिकीट द्यायचे आहे. म्हणजे तुमच्या मनासारखा निर्णय झाला तर निर्णय चांगला, आणि तुमच्या मनाच्या विरुद्ध निर्णय झाला तर निर्णय करणं चुकला. तर खरं जनतेला या सर्व गोष्टी करतात. आणि काय हो की तुमचे लोक तुम्ही सांभाळू शकत नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करता की आमच्या उमेदवारावर दबाव टाकला म्हणून. अरे हा देवराव भोंगळे आहे, याला कशाही दबावाची गरज नाही आहे. तुमचं काय या सर्वांना माहीत आहे. म्हणजे तुम्ही तुमचं अपयश झाकण्यासाठी कुठेतरी राजकीय वातावरण गरम करण्याकरता आमदाराचं नाव घेता. मला काय गरज पडली आहे आणि तुम्ही माझ्यावर आरोप करता. म्हणजे काय, एखाद्या माणसाने आमदाराचं नाव घ्यायचं, आरोप सनसनाटी निर्माण करायची. अरे तुम्ही तुमचे उमेदवार पहा ना, आम्हाला काय करायचं आहे. एवढं खालच्या दर्जाचं राजकारण आम्ही कधी करणार नाही आणि कधी आयुष्यात केलं नाही आणि करणार नाही. पण त्यांनी समजायला पाहिजे की आरोप करणाऱ्यांनी स्वतःची पातळी पाहिली पाहिजे. म्हणजे कुठेतरी सनसनाटी निर्माण करायचं, आमदाराचं नाव घ्यायचं आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा जो खोटा केविलवाना प्रयत्न, हा प्रयत्न जनता हा परतून लावल्याशिवाय राहणार नाही. आणि 2 डिसेंबरला गडचिरोली आणि राजुरा नगर परिषदेमध्ये विकासाचं कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. शेवट दादा, शेवट या खास मुलाखतीच्या शेवट एक दोन प्रश्न घेतो आणि संपूर्ण निवडणुकीत नागरिकांचे प्रश्न लोकराज्य TV न्यूज घेत राहणार आहे. दादा, खरं तर काल आपला वाढदिवस होता. अनेक ठिकाणी आम्ही आरोग्य शिबिरं देखील झाली, रक्तदान देखील झालं. अनेक ठिकाणी आम्ही भेटी दिल्या. संपूर्ण राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये 5,000हून जास्त रक्तदात्यांनी रक्तदान द्यावं यासाठी सगळे कार्यकर्ते काम करत होते. गोंडपिंपरी तालुक्यात देखील 600हून जास्त रक्तदात्यांनी दान केलं. ही तर खरं नागरिकांशी जुडलेली आपली नाळ आहे. मात्र त्या दिवशी आपल्यावर काँग्रेसकडनं आरोप करण्याचं देखील सोशल मीडियावर बातम्या आल्या की पेट्यांच्या माध्यमातून आचारसंहितेचे उल्लंघन देखील केलं जात आहे, असे देखील आरोप झालेत. आणि आता शेवटी निवडणूक टप्प्यात आली, जिल्हा परिषद पंचायत समिती देखील पुढे आहे. अशामध्ये आता जसं इकडे अरविंद डोहे आणि नगराध्यक्षपदी आपलं जे कार्य सुरू आहे, आता इथे प्रचारक म्हणून किंवा मोठ्या ज्या विकासात्मक पॉईंट, दोन्ही औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहे, राजुरा गडचिरोली आहे, अशामध्ये विकासाचे मुद्दे घेऊन आता परत मोठ्या कुठले कामं आमदार म्हणून किंवा निवडणुकीच्या पश्चात आपण काय करणार, शेवटी काय सांगा. खरं तर काल माझ्या वाढदिवसानिमित्त या जिल्ह्यामधील 26 ठिकाणी महारक्तदान शिबिराचं आयोजन झालं. खरं तर मी जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. मी यासाठी श्रीमंत आहे की 21 वर्षापासून कार्यकर्ते जनता माझ्या प्रेमापोटी रक्तदान शिबिराचं आयोजन करते. आपल्यालाही माहीत आहे की मनुष्य आपल्या शरीरात रक्तदान करतो
आणि काल 26 ठिकाणी आपण सुद्धा राजकीय बातम्या नेहमी कव्हर करता आणि काँग्रेसचं तर त्यांच्या पोटात दुखायला लागला आता. अरे स्वतः करा ना, स्वतः कधी एक महाआरोग्य शिबिर घेतलं नाही, स्वतः शिबिर घेतात, 10-15 लोक रक्त देतात. पण माझ्या वाढदिवसानिमित्त हे खरं तर या कार्यकर्त्यांचं माझ्यावरचं अतूट प्रेम आहे की 26 ठिकाणी रक्तदान शिबिर झालं आणि कालच्या तारखेमध्ये 5,500पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्त देऊन त्या ठिकाणी मला शुभकामना दिला. मग ज्या ठिकाणी 5,500 रक्तदाते येतात हे कशाच्या वर्षावर? हे फक्त प्रेमाच्या नात्याच्या जोरावर. काल 26 ठिकाणी रक्तदान शिबिर झालं. 21 वर्षापासूनची परंपरा सुरू आहे आणि ही परंपरा ही जनसेवेची परंपरा आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून, रक्ताच्या माध्यमातून आम्ही गोरगरिबाची सेवा करतो आणि हा जो गरिबाचा आशीर्वाद मिळतो ना, हा आशीर्वाद एवढा शक्तिशाली असतात की किती राजकीय पक्ष एकत्र येऊ द्या, कसले आरोप करू द्या, या आरोपाने काहीच फरक पडत नाही. जनता आमच्या पाठीशी आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून या सर्व कालच्या रक्तदान शिबिरामध्ये या 5,500पेक्षा जास्त लोकांना रक्त दिलं. त्यांची माझी भेटही होऊ शकली नाही, 26 ठिकाणी मी पोचू शकलो नाही, पण त्या सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या जनतेने या सर्व अभियानाकरिता प्रचंड परिश्रम केले, मी त्यांचेसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण दुसरा मुद्दा मांडला की विकासाचं काय विजन आहे. मी गडचांदूर आणि राजुराच्या जनतेला आपल्या लोकराज्याच्या माध्यमातून सांगू इच्छितो की देशामध्ये नरेंद्र मोदीजी काम करतात, राज्यामध्ये देवेंद्रजी काम करतात. या दोघांच्या नेतृत्वामध्ये या शहराचा चेहरा मला बदलवायचा की आपल्या आशीर्वादाने मला तुम्ही विधानसभेमध्ये पाठवलं. गेल्या वर्षभरामध्ये या शहराला मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि जर या ठिकाणी पुन्हा जर जनतेने मला संधी दिली तर माझं स्वप्न आहे की राजुरा आणि गडचांदूर शहर हे महाराष्ट्रात नव्हे तर देशात सर्वात सुंदर, सर्वात विकसित शहर म्हणून मला निर्माण करायचा. या ठिकाणी रस्ते असेल, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था असेल, बगीचे असेल, व्यायामशाळा असेल, हायमास्ट लाईट असेल, कुठे जलतरण तलाव असेल, पट्टे वाटप असेल, घरकुल असेल, आरोग्याच्या सुविधा, डिजिटल शाळा, एवढंच नव्हे तर नगरपालिका आपल्या दारी. जर आम्हाला सत्ता मिळाली तर या दोन्ही शहरातील जनतेला स्वतःच्या कामाकरिता किंवा तक्रारीकरता नगरपालिकेत जायचं काम पडणार नाही, तर नगरपालिका तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. लोकांच्या समस्या तुमच्या घरून आम्ही तुम्हाला घरपोच ती सेवा उपलब्ध करून देणार आहोत. आणि नगरपालिका आपल्या दारी या अभिनव कार्यक्रमातून लोकांच्या तक्रारी, लोकांचे दाखले हे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा एक नवीन कार्यक्रम या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. नक्कीच हे होते राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे. खरं तर सगळ्या कडक प्रश्नांची उत्तरे थेट देत असताना ती मग विकासात्मक असतील, अनेक आरोप असतील, मग ते गेल्या अनेक वर्षापासून विरोधक म्हणून इथे गेल्या अनेक वर्षापासून राजकारण करत आहेत, ते एकत्र आल्यानंतरचेही प्रश्न असतील आणि शेवट स्वतः वाढदिवसानिमित्ताने झालेले आरोप देखील त्याचे खंडन करताना देवरावदादांनी स्पष्ट केलं आहे की राजुरा विधानसभा क्षेत्रातले दोन मोठे शहरं राजुरा आणि गडचांदूरमधलं जे नगर परिषदेची निवडणूक आहे त्यामध्ये विकासांचा पायंडा रोवत नगरपालिका हा प्रत्येक दारी असा एकंदरीत उपक्रम आणि इथल्या सगळ्या पाण्याच्या सुविधा, लायब्ररी असेल आणि रोजगार असेल, अशा अनेक विविध विकासात्मक कामं करण्याचा जो ठाम निश्चय त्यांनी केला होता तो निश्चय या विजयानंतर पक्का होईल असा देखील यावेळेस त्यांनी सांगितलं. अनेक आरोपांचे खंडन करत खरं तर ही लढाई स्वाभिमानाची आहे, ही लढाई खरी विकासाची आहे असं देखील ते सांगत या निवडणुकीदरम्यान मतदारांना त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे. मी नितेश डोंगरे, लोकराज्य TV न्यूज, चंद्रपूर.